ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा नाईक घराणेशाहीवर हल्लाबोल केला। त्याचबरोबर चिकन सूपवरच्या राज यांच्याच वक्तव्यावर त्यांनी ठाण्यातल्या सभेत खुलासा केला। मी कोणाचंही खाणं काढलं नाही असं त्यांनी म्हटलंय। ठाण्यातल्या सभेत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावर टीका करणं टाळलंय। नायकांची घराणेशाही नाही चालणार की साला घरातला मंत्री पण यांचाच, आमदार पण यांचाच, खासदार पण यांचाच, साला शाळेत मॉनिटर पण यांचाच असेल, सगळं घरातलं। इतरांनी फक्त राबायचं, इतरांनी फक्त इतर कामं करत बसायची, बाकी काही नाही करायचं। तुमचं काम काय? राबायचं। कोणासाठी? आमच्यासाठी, आमच्या घरच्यांच्यासाठी, आमच्या नातेवाईकांसाठी फक्त तुम्ही राबायचं। जे जातील खासदार आमच्या घरून जातील, जे आमदार जातील ते आमच्या घरातले जातील, जे मंत्री होतील आमच्या घरातले होतील। या गोष्टी तुम्हाला संपवायला लागतील। समजा रात्री तू माझ्याकडे जेवायला आलास आणि दुसऱ्या दिवशी तर माझ्या विरोधात बातमी दिलीस आणि मी तुला म्हटलं, काय रे रात्री घेऊन आलास माझ्याकडे आणि सकाळी मला माझ्यावरती टीका करतोस, त्याला खाणं काढणं म्हणतात। माझ्यावरती ज्यावेळेला आरोप झाले पाठीत खंजीर खुपसण्याचे, ज्यांच्या पाठीमध्ये मी खंजीर खुपसला म्हणता, त्यांच्याकडे जर मी एखादा पदार्थ घेऊन गेलो, माणूस खाईल का? हात तरी लावेल का त्याला? मग त्यांना नाही वाटलं पाठीत खंजीर खुपसला, दुसऱ्यांना का वाटलं? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।